थँक्यू. काय हे काय सगळं? मा तुला आवडली का ग ग्रीटिंग? मला खूप आवडलं, पण हे सगळं करायची काय गरज होती? कारण तू बेस्टेस्ट मॅच ना म्हणून. बेस्टेस्ट हे काय आता नवीन? अगं मास्टर पेंटिंग घेऊन गेले होते ना, हा तर ते म्हणले होते की मी तुला नवीन गिफ्ट बनवायला हेल्प करतो. अच्छा, म्हणजे हे ग्रीटिंग कार्ड तू आणि मास्टरनी मिळून तयार केलंय तर? हो मा. छान. मास्टर म्हणले की हाताने बनवलेलं गिफ्ट आवडेल तुझ्या मला. तू काही केलंस ना तरी मला सगळं आवडतं. एक विचारू का मा? बोला. माझ्यामुळे बाबा हरवले का ग? असं नाहीये, तू असं का विचार करतोयस? नाही ग मग मला असं वाटतंय. असं अजिबात नाहीये आणि असा कधीच नाही विचार करायचा. मा तू असल्यामुळे मला कधीच बाबांची आठवण येत नाही. तू खरंच बेस्टेस्ट मायस. अरे काय चाललंय तुला आज? मा मास्टर म्हणले की मनाची असं ते बोलून टाकायचं. तुझ्या मास्टरांना भेटलं पाहिजे बाबा एकदा. सॉरी मा, मी कधी तुला क्लास दिला असेल तर. अरे तू वेडायस का अमोल? काय करतोय त्याचं? तू आजपर्यंत माझी एकटीने काळजी घेतलीस आणि मी दंगा केला. अरे उलट तू दंगा केलास ना की मला की मग मला अर्जुनची आठवण येते रे. काय झालं मा? नाही काही नाही. चला उशीर बघ किती झालाय. झोपायचं नाहीये का? चला झोपायला. वंसा. हा मोना. काय? कॉफी. काय झालं? नाही काही नाही. वंसा, तुम्ही 13 तारखेला काय करताय? का ग? म्हणजे तुम्हाला सुट्टी असेल ना, तर आपण कुठेतरी फिरायला जाऊयात ना. म्हणजे यांना पण सुट्टी आहे आणि अमोलला पण घेऊन जाता येईल. आणि अमोलला तर खूप आवडतं ना फिरायला. म्हणून आणली होतीस का कॉफी? नाही नाही, असंच बनवली. मोना 13 तारखेला सुट्टी नाहीये. 13 तारखेला मतदान आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे. आपलं भविष्य अवलंबून आहे त्यावर. म्हणजे आपण जे डाळ तांदूळ खातो त्याच्या किमती, पेट्रोलच्या किमती, महागाई, आपण जे टॅक्स भरतो, आपल्या अंगावरचे कपडे, हे सगळं ते नेते मंडळी ठरवतात ज्यांना आपण निवडून देतो. हो की नाही? मग आपण मतदान केलंच पाहिजे. आणि मतदान करणं हा आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, जो आपल्याला लोकशाहीने आणि संविधानाने मिळवून दिलाय. तो आपण बजावला पाहिजे की नाही? त्यामुळे मतदान करायचं. आणि खरं तरी सुट्टी नाहीये, तर आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. सॉरी वंस, मी नक्की करेन मतदान. मागच्या वेळचे रिपोर्ट आहेत ना? बघू. हो, हे मागच्या वेळेसच आहेत. हे बघ ना, इकडे तारीख लिहिली ना. पण मी काय म्हणतो, आठवड्यात झाला ना डॉक्टरांकडे जाऊन, आता लगेच परत कशाला जायला पाहिजे? बाबा त्यांनीच आपल्याला परत बोलवलंय. हा पण मी बरा आहे ना आता एकदम. बरं आहे. रात्री खोकल्याची उबळ आली की जात नाही अर्धा तास. पण मी सगळे पथ्य पाळतोय की नाही रुपाले? तू सांग ना, सगळं बंद केलंय की नाही मी? गोड खात नाही, तेलकट बंद, भजी पण नाही खाल्ले मी. हो, मामांजींनी सगळं बंद केले. हा आता मध्ये ते चहाची तलप होते त्यांना, पण बिना साखरेचा चहा पितात. बाबा अहो, ते तुमच्या खोकल्याचं वेगळे आहे आणि हे शुगरचं वेगळे आहे. बरं ठीक आहे. भाऊजी बघितलं का, मामांजी आता फक्त आर्याच ऐकतात, आपलं कुणाचंच नाही. काय विना काका? अरे पोरगी एवढा जीव लावते म्हणून नाही म्हणवतच नाही ना. बाबा किती करणार माझी तारीफ? नाही खरंय आर्या, तू आहेस म्हणून मला या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात, सगळं सांभाळता येते. अर्जुन, अरे मी काय परकी आहे का?
आणि मला गरज लागते तेव्हा तू येतो ना माझ्या मदतीला. मग अगं तसं नाही. फोन घेतो. अरे यार, तू घरात असलीस ना की घर कसं एकदम जिवंत वाटतं बघ. आता हा अर्जुन एकदम सॅड आजोबांसारखा वागतो म्हणून तसं वाटतंय. खरंच. पण आर्या, आधीचा अर्जुन म्हणजे सळसळता उत्साह होता नुसता. सर बाकी काहीच नाही. तुम्ही फक्त एकदा लग्न लावून द्या, मग बघा सगळं कसं आनंदी होतंय ते. नाही, आता सगळे मिळून आपण त्याच्या मागे लागूयाच. कदम, इथल्या एका कार्यक्रमाला बोलवले मला गेस्ट म्हणून, चेतना क्लासेस मध्ये. अरे वा, चेतना क्लासेस म्हणजे ते स्पर्धा परीक्षेचे क्लासेस तेच ना? हा. अरे वा, छानच आहे की. मग जा तू, बाबांना मी घेऊन जाईन. थँक्स आर्या. फक्त थँक्स चालणार नाही हा, तर मला गुड लकचा चहा आणि बन मस्का पाहिजे बरं का. बरं ठीक आहे, मी आवडतो. चला बाबा, आपण पण निघूयात. हा. द्या ते मला. अगं राहू दे. नाही द्या. चला स्वप्ने सर. हा हा, या सावकाश. हो हो. रुपाली, आपण अर्जुनसाठी मुलगी बघतोय ना दुसरी, तिथं चुकतोय बघा. म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं बघ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की ए अरे मावळ्यांनो, द्या ती पायी पण पडत. म्हणा बापू. हर हर महादेव. कळलं आम्हाला. या घेऊन. तू पण तुझ्या मामी सारखं करायला लागला काय? काय म्हटलं बापू? अगं काय नाही, ते पडदा लावायचा, ती पाईप घेऊन बसलेत खेळत. बापू मला सगळं ऐकायचं बरं का. बर अमोलराव, उतरा आता, आपल्याला लय काम आहे अजून. उतरा 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 उतरा. उतरा. अंगाशी. काय चाललंय? मा, आम्ही हॉल मध्ये पडदा लावतोय. बरं, तू मदत करतोयस होय? हो, मी कसं लावायचं हे सांगतोय बापूला. गाप्या, छोटे साहेब सांगत होते आणि आम्ही काम करत होतो. बरं. तिथे मी काय म्हणतोय, तिकडे चौकटी पशी कुंड्या लावायच्या आहेत. आलं होतं माझ्याही मनात, मी आज येताना घेऊन ये. युकीच्या घरात होते तशा. युके? अगं उत्तराखंडला युके म्हणतो तू. ठीक आहे तिथे, मी येतो कुंडे घेऊन. मग हे बाकीचं घर कोण लावणार? दिप्या, तू राहू दे, मी आणि अमोल जातो. ड्रायव्हर दादांना सांगेल त्याला घरी सोडा आणि मग पुढे मी कार्यक्रमाला जाईल. आप्या, कसला कार्यक्रम ग? अहो बापू, ते चेतना क्लासेस आहेत ना, तिथे UPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचंय, त्यासाठी मला बोलवलं गेलं. आप्या, अगं UPSCचे विद्यार्थी, त्यांना तुझ्यापेक्षा चांगला पाहुणा मिळणार आहे का? हो. या, जाऊन या. बरं चला, आम्ही निघतो आता. चला चला. मोनाला जरा चहा करायला सांगतो का रे? राहू दे, जा 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 जा. ठेव की. मा, एवढी सुंदर झाडं आहेत नाही ती सगळी. मग झाडं सुंदरच असतात. मग आपण हे सगळी झाडं घेऊन जायची. सगळी? हा. अमोल, आपल्यासारखीच ना झाडं पण जिवंत असतात. त्यामुळे आपण काय करू, अगदी 1-2 रोपटे घेऊन जाऊ, त्याला छान वाढू. मग ती वाढली ना की परत येऊ आणि परत घरी घेऊन जाऊ. ओके मॅम, घे त्यांची काळजी. हा, व्हेरी गुड. अमोल, ते बघ ते झाड, हे कसले मला सांग बरं. बोला मॅम. का पाहिजे बाळाला? मला ना लाल, पिवळा, निळा, जांभळा रंगाची फुले येतील अशी रोपं पाहिजे आहेत. एका झाडाला एवढी फुलं? नाही नाही काका, अलग पण चालतील. ठीक आहे, दाखवतो. हा. आता डॉक्टरांनी तुम्हाला वेळेत झोपायला आणि सकाळी उठल्यावर व्यायाम करायला सांगितले. काय मग करणार ना? हे झालं त्या डॉक्टरचं. दरवेळेला गेलो की काहीतरी नवीन सांगत असतो, त्यापेक्षा आपण जायलाच नको त्याच्या. हो बाबा, पण डॉक्टर आपल्या चांगल्यासाठी सांगतात की नाही? मग काय झालं नाही मला तर. असं कसं म्हणताय तुम्ही? आता वय झालं की नाही तुमचं? काय नाही होत मला. बाबा चला, मी तुम्हाला तुमच्या एकदम आवडत्या ठिकाणी नेते. तिकडे गेलात ना
की तुम्ही एकदम खुश होताय बघा. अगं कुठं पण ते बघा तिकडे. हा अगं हेच तर माझं खरं औषध आहे. बस अजून काय नको. चला मग. मग ठरलं का कोणती झाडं पाहिजे? हो मला सगळी फुलांची पाहिजे. अरे सगळे दादा एक मिनिट. हे सदाफुलीचे 2 द्या आणि ते नका देऊ आणि हे बाकी हे 3 द्या. ठीक आहे. मा फुलं म्हणजे झाडांचं बाळ असतं ना. हो त्याला बाबा नसतात ना. त्याला फक्त आईच असते. म्हणून मला फुलांचीच पाहिजे. बरं तुला बघ कुठले घ्यायचे झाड तू घे. काका हे 5 द्या. मॅडम ही 5 झाड आहेत. ते गाडी ठेवू का? हो मा मी पण जातो त्याच्या बरोबर. अब्दुल काकांना सांगतो नीट ठेवायला. बर जा तू पण. हे घे. हा घे एक ते जा. सदाफुलीचं रोप मिळते का बघूया का इथं. भेटेल की इकडे. आपल्या घरी सदाफुलीच नाही. आजपर्यंत तू मला कधीच चुकीची नाही वाटली पण आता तू सगळी कसर भरून काढलीस. बाबा तुम्ही तरी ऐका ना एकदा समजून घ्या ना. तू बाबा म्हणायचा अधिकार गमावलाय सप्पे. दिसत नाही का आल्याला? हो ना. बोला सर. बोला मॅम काय पाहिजे? तुमच्याकडे सदाफुलीचं रोप आहे का? हो मॅडम आत्ताच 2 होती. कस्टमर घेऊन गेलं. काय दादा आम्ही केवढ्या उत्साहाने आलो होतो तुमच्याकडे. मॅडम उद्या आणून देतो की. नाही ना दादा बाबांना आज काम होतं म्हणून बाबा बाहेर पडले होते. रोज रोज थोडी नाही येणार आहेत ते. काका तुम्ही पण तुमची कलाची वर करत जा की सिम्बा सारखी. कोण शिंबर रे? अमोल झालं बाळा ठेवलं सगळं. हो मा. व्हेरी गुड. ऐक ना ते सदाफुलीचं रोपटं आहे ना ते आपण परत द्यायचं का? का मा ते रोप तर छान आहे की. आपण जर ते रोप तर खिडकीत ठेवलं तर केवढं भारी दिसेल. अरे हो ते खूपच छान आहे पण आपल्याकडे जागा नाही ना. आपण घरात 2 किंवा 3च झाडं लावू शकतो. मग ते उगाच वाया जाईल म्हणून म्हणते आपण देऊन टाकूया ते. हा आपण लय पण गर्दी नाही करायची बरं का. मग आपण वापस द्यायचे का मा? अरे बाळा आपल्याकडे झाड नाही लावता येणार पण दुसऱ्यांच्या घरी तर लागेल ना. त्याला छान छान फुलं येतील हो की नाही. हो मा. आणि अमोल आपल्याला जेवढी गरज असते ना तेवढंच आपण घ्यायचं. हा ठीक आहे मा मी देऊन येतो. व्हेरी गुड. जा देऊन या. गुड. मी नेतो की मॅडम. नाही नाही राहू द्या तुम्ही. जाईल की तो. जा देऊन ये परत. हा मग हे देऊ का? अरे ते आहे आमच्या घरात. मग तुम्हाला कुठलं देऊ? नको राहू दे कॅन्सर. दुसरीकडे बघूया का बाबा आपण? नको अरे जाऊया. आम्हाला नको हे रोप. का रे बाळा? कारण आमच्या घरी शेताला जागा नाहीये रोप. होय मग आम्ही घेऊन जाऊ हे झाड. तुमच्याकडे जागा आहे का? हो आहे की. क्या बात आहे. मग हे रोप घरात लावायचा. तर 1 दिवसात पाणी घालायचं आणि घरात पण
जास्त सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यायची. घ्या. अरे वा, सगळं माहित आहे की तुला. माझी मा सांगते मा सगळं आजोबा. वा नियती, अमोलने बरोबर बाबांना आजोबा म्हणून हाक मारली ग. तुझं नाव काय आहे बेटा? अमोल. अमोल. अरे वा, छान आहे की तुझं नाव. तुला कसं काय माहिती रे एवढं? माझी आई म्हणते की आपण सरांकडून खूप गोष्टी शिकू शकतो. आमच्या जुन्या घरामध्ये मोठी बाग होती. आई आजोबांनी खूप झाडं लावलेली, त्यामुळे माहितीये. बाय आजोबा. बाय. बाबा, त्या मुलाला ना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण नक्की कुठे पाहिलं ना तेच आठवत नाही बघा. गोड आहे पोरगा. आता बरं वाटतंय? भाई काय की एकदम उबळच आली. खोकला वाटत छातीत. हा हाय जरा. ते जरा वाईटच, लय दमवत. आता तुमची सून हाय सोबत म्हणून बरं झालं. अरे ही सून नाही माझी. हा पण असती तर बरं झालं असतं. बाबा, काही काय बोलताय तुम्ही? अगं सून नाही तर लेक म्हण. जी होती तिला लेकीगतच जीव लावला होता की. पण काय झालं, गेली ती गेलीच एकदम. परत फिरून एका शब्दानं बी विचारलं नाही बघ तिनं. बाबा, आता कशाला तो विषय? अगं तो जातोय कुठं? माझ्या आत हे खोकला, ही सगळी दुखणी लागली ती कशामुळं? काय झालं बाबा? अरे काय सांगायची बाबा तुला आमची चित्रकथा. सून पुण्यात आहे, अरे एकदा बी भेटायला आली नाही ना. माझ्या नातवाला कधी भेटवलंय मला तिने. काय सांगता? बाबा म्हणायची मला आणि बापासारखंच वागवायची बघ. अरे आज कसं काय अचानक बाहेर आलं काय माहित. बाबा, आता तुम्ही त्या मुलाला भेटलात ना, म्हणून तुम्हाला असं होतंय बघ. हा बराबर पकडलंच बघ. जा त्यांना पैसे देऊन ये, जाऊया आपण. हो बाबा.